तर समाजवादी पक्षाकडूनही आंदोलन करण्यात आलंय। मुसलमानांना 5% आरक्षण द्या अशी मागणी करण्यात येते। आरक्षणासाठी समाजवादी पार्टीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे। तर समाजवादी पक्षाकडूनही आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुसलमानांना 5% आरक्षण द्या अशी मागणी करण्यात येते। तर मुसलमानांना 5% आरक्षण द्या अशी मागणी आता समाजवादी पक्षाकडून करण्यात येते। या मागणीसाठी आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेलं आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या मागण्या सत्ताधाऱ्यांपुढे ठेवताना दिसत आहेत। विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, आता मुसलमानांनाही 5% आरक्षण हवंय आणि यासाठी आंदोलन करण्यात आलंय, या संदर्भात ताजा तपशील। अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर हिवाळी अधिवेशन 2023 नागपूरमध्ये जे होत आहे तिथे समाजवादी पक्ष पहिल्यांदाच आणि तेही शेवटच्या दिवशी पाहायला मिळाला। विधान भवनाच्या पायरीवर जे आहे मुख्य प्रवेशद्वाराची जी पायरी आहे त्याच्यावर ते बॅनर घेऊन फलक घेऊन उभे होते, आरक्षण दो मुसलमानों के साथ नाइंसाफी मत करो, बंद करो म्हणून। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी 5% आरक्षण द्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाच्या सोबतच आम्हाला आरक्षण द्या। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे याचा अबू आझमी आपल्याला दिसून आले। समाजवादी पार्टी जी आहे शेवटच्या दिवशी आणि तेही कामकाज सुरू झाल्याच्या 1.5 तासानंतर जे आहे ते दिसून आले होते। कामकाज जे आहे 11 वाजता सुरू होतं आणि 12:30च्या दरम्यान जे आहे ते इथे दिसून आले होते। प्रज्ञा जी, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आता मुसलमानांनाही 5% आरक्षण हवंय। आरक्षणासाठी समाजवादी पक्षाकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेलं आहे।